पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा. आर्थिक गुन्हे विभागाच्या आरोपपत्रात पार्थ आणि दिग्विजयचं नावच नाही. मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल. राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेमध्ये गदारोळ. चीनचे 4 तंबू भारताच्या हद्दीत ठोकल्याचा राहुल गांधींचा दावा. सत्ताधाऱ्यांकडनं राहुल गांधींच्या दाव्यावर आगपाखड. लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब. राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचं अनौपचारिक चर्चेदरम्यान वक्तव्य. भाजपच्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचं अजित पवारांनी सांगितल्यावर 10 दिवसांनीच अजितदादांचा अपघात. संजय राऊतांकडनं अजित पवारांच्या विमान अपघातावर पुन्हा एकदा संशय व्यक्त. विलिनीकरण होऊ नये यासाठी शपथविधीचा कट. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर विजय वडेट्टीवारांची टीका. अजितदादांचा पक्ष आता पवार पाटलांचा राहिला नाही. अजितदादांचा पक्ष शहा गोयल यांचा होण्याची शक्यता. संजय राऊतांचा दावा. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात शरद पवार जे बोलले त्यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत सत्तेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नाही. अजित पवारांच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जातेय. उज्ज्वल निकम यांचा दावा. मुंबईमध्ये मनसे भाजपसोबत जाणार नाही. राज ठाकरेंची स्पष्टोक्ती. मुंबई पालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी. स्थायी समिती बैठकीमध्ये अमित साटम यांच्याकडून घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.